आरती वगैरे केली, तिथनं निघालो मी दर्शन वगैरे करून. तर व्ह्यू पण मस्त होता. आजचा विषय हार्ड होता, काय विषय नाही. तर उगाच म्हणत नाही जगात भारी आम्ही कोल्हापुरी. भावा इथे विषय प्रत्येक विषय हार्ड असतोय. वातावरण पण विषय हार्ड आहे, काय विषय नाही. संध्याकाळचं माणसं चालाविला येतं तिथं. तुला बघून समजत असेल कसा विषय आहे इथं. तिथनं मग सायकल आमची काय निवांत निवांत घेऊन गेलो मी. लई पळवा पण नाही. तिथनं पोचलो मी गजरा गावात. म्हणलं जाताना इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नवीन बांधले म्हणलं, तर इथं दर्शन घ्यायला लागते म्हणलं. मग काय आत गेलो, तर मस्तपैकी इथं पाया पडलो. मंदिर मस्त बांधले. महिन्यातून 2 टाईम एकाचे असतात. तिथं भजन असते आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्ही गेला 5 नंतर तर वातावरण शांत एकदम निवांत असते. काय विषय नाही, निवांत टेन्शन फ्री तुम्ही बसू शकताय. तर तुम्हाला गावाकडे संध्याकाळची बघायची आहे तर ही बघा. संध्याकाळचा 5 नंतरनं असं म्हशीचा घोळका जातोय. इथनं गाडी लई पळून चालत नाही, कधी ढूस मारत सांगता येत नाही. तिथनं निघालो मी आमच्या धरणावर जाताना व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथं पण विषय हार्ड व्ह्यू आहे. आणि मेन म्हणजे विषय असा आहे की 5 नंतर आला तर इथं वातावरण खूप शांत असते मस्तपैकी. आता लई काय सांगत बसत नाही, ब्लॉग एंड करतो. तर कोल्हापूर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. गावाची संध्याकाळ कशी आहे, विषय हार्ड आहे ते तर कमेंट बॉक्समध्ये आलाच पाहिजे, त्यात काय विषय नाही. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सपला विषय जाताना फॉलो